माझ्या गोष्टीचे नाव आहे शिवरायांची पालखी. उमरठे हे गाव तसं 350 वर्षांपूर्वी जेमतेम 1000 वस्तीचे गाव. सुभेदार तानाजी मालुसरे यांचे हे गाव. गावात 4 चौकी वाडा होता तानाजीरावांचा. आज गावची यात्रा भरली होती. गावात सायंकाळी कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती. तानाजीरावांची आणि राजांची मैत्री अशी लहानपणापासूनची, अगदी मिसळून फुटायचं बद्दल त्यावेळचं दोघं सवंगडी. आज कुस्ती होती लखू बेरड या नावाजलेल्या पैलवानाची. त्याचे वस्ताद होते खुद्द बाजी पासलकर. त्याच्याबरोबर लढणार होता तो भिकाजी ढेरे, हा हिरसड मावळातला. त्याचे वस्ताद होते खुद्द फुलाजी बांदल. वास्तविक सर्वजण शिवरायांना पाहायला जमणार होते. आणि का नाही हो जमणार? लेकी सुना, संत सज्जन, गाई वासरे सारे सारे सुखावले होते राजांमुळे. राजांनी स्वराज्य आणले होते. मैदान खचाखच भरले होते. छोट्या मोठ्या कुस्त्यांना प्रारंभ झाला आणि तितक्यात पूर्वेकडून दस्तूर खुद्द शिवाजीराजे भोसले यांचे अश्वदल दाखल झाले. शिवरायांनी पांढरा अंगरखा घातला होता. कृष्णा घोडीवर स्वार होते. कमरेला तलवार बांधली होती. जणू ते सह्याद्रीचं दैवतच भासत होते. राजे खाली उतरले. तानाजीराव आपल्या फौजेसह शिवरायांना भेटण्यासाठी वाटेतच थांबले होते. राजांनी तानाजीरावांना मिठी मारली तोच खबर आली. बाजी पासलकर यांच्या गावी रात्री नरभक्षक वाघाने हल्ला चढवला. तेव्हा लखू बेरड स्वतः त्या वाघाचे 4 हात करायला गेला. तेव्हा वाघाने लखूच्या पायाला जबर दुखापत केली. तरीही लखूने एका हातात त्या वाघाला ठार केले. बातमी ऐकताच मैदान शांत झाले. खूप आशेने लोक कुस्त्या पाहण्यासाठी मैलून मैल चालून आले होते. आता काय? लखूला 10 शेर वजनाचे सोन्याचे कडे आयते बक्षीस मिळणार होते. लखूने वाघाला एका हातात ठार केले. परंतु वाघाने त्याच्या पायाला जबर दुखापत केली असल्यामुळे तो आज काही लढू शकणार नाही. मग कोणी आहे का या गावात जे भिकाजीशी 2 हात करू शकेल? असेल कोणी तर या समोर. ही घोषणा ऐकताच मैदानाच्या पश्चिमेकडे काही कुजबूज सुरू झाली. तेवढ्यात भाल्यासारखा उंच पुढा रामण्याकडे कपडे काढून लांब चढून मैदानात येत होता. त्याला पाहून सर्वजण अस्ताव्यस्त होऊन ओरडू लागले. राजे सर्व काही पाहत होते. तितक्यात कोणतरी किंचाळलं, आला आला आला, आपला जीवाजी आला. राजांनी तानाजीरावांकडे चौकशी केली. तानाजी म्हणाले, राजा यो जीवाजी आपल्या इकडचाच आहे. कुस्तीत लय भारी पवित्र आहे याचा. दान पट्टा तर लय चोख. फक्त परिस्थिती नाही हो. याचं वडील आपल्या थोरले महाराजांसकटच होतं. निजामशाहीचा दंगा झाला तेव्हा याचा बाचा पाय कायमचा निकामी झाला. त्यानंच याला तयार केले. राजांच्या चेहऱ्यावर तेज आले होते. कुस्तीची सलामी झडली. भिकाजीने ठोक्यावर ठोके टाकून शिवाजीला नमवण्याचा प्रयत्न केला. परंतु शिवाजी तेवढ्याच अचूकतेने ताकदीने तो चुकवत होता. डाव प्रतिडाव करत एक अर्धा तास उलटला. भिकाजीने कुस्त्या अवसानाने पळत येत पटात शिरण्याचा प्रयत्न केला. परंतु शिवाजीने असा काही डाव खेळला की भिकाजी अक्षरशः 5-6 फूट दूर उडून पाठीवर पालथा झाला. सर्वजण अस्ताव्यस्त होऊन आत घुसले. शिवाजीला अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचू लागले. शिंगे करणे गरजू लागली. राजे येत होते. सर्वजण पटापट बाजूला झाले. राजांनी हसत हसत शिवाजीला मिठीच मारली हो. काय राजकारण होतं मनात ठाऊक नाही. परंतु राजे जाम खुश झाले होते. त्यांनी शिवाजीला 10 शेर वजनाचे सोन्याचे कडे बक्षीस दिले आणि विचारले, काय रे शिवाजी, काय करतोस? शिवाजी म्हणाला, काय नाही राजे, वरात पट्टा फिरवतोया, दंगलीत कुस्त्या खेळतोया. राजांनी हसत हसत त्याला विचारले, बरं आमच्यासोबत येशील का? पट्टाही फिरवायचा आणि कुस्तीही खेळायची, फक्त गडिमांसोबत. बोल, आहे का मंजूर? शिवाजीने हसत हसत होकारार्थी मान डोलावली आणि राजांना मुजरा केला आणि हाच तो जीवा